आपण पाहत आहात UCN Act 20 न्यूज। सुरुवातीला पाहूयाच्या हेडलाईन्स। ट्रक चालकांच्या संपानं जनजीवन विस्कळीत, पेट्रोल डिझेलचा तुटवडा, भाज्याही महागणार। अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन, मंत्रालयावर धडकण्याचा इशारा। जायकवाडीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध वाढला, मच्छीमारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। आणि नवरदेव BSc ॲग्री लवकरच दर्शकांच्या भेटीला, सिनेमात तरुण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार। आता सविस्तर बातम्या। केंद्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल डिझेलसह दूध, भाजीपाला, फळांची आवक कमी झाल्यानं त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होत आहे। पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा थांबल्यानं स्थानिक वाहतूक करणारे आणि सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे। एका संघटनेनुसार भारतात 28 लाखाहून अधिक ट्रक दरवर्षी 100 अब्ज किलोमीटरहून अधिक प्रवास करतात। देशात 80 लाखाहून अधिक मालवाहू ट्रक चालक आहेत। याबाबत 10 जानेवारीला ही बैठक होणार आहे। तोवर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। संसदेत मंजूर झालेल्या नव्या भारतीय न्यायिक संहिता 2023 या कायद्यानुसार हिट अँड रन म्हणजे अपघातानंतर पळून जाणाऱ्या मालवाहू वाहन चालकांवर 7 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे। या कायद्याला चालकांचा तीव्र विरोध आहे। या जाचक कायद्याच्या विरोधात 3 तारखेला शहरात वाहन चालकांचा चक्काजाम करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सलीम खामगावकर यांनी दिली। अनेक वाहन चालकांनी यावेळी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला। मोदी लेंगा, योगी लेंगा, अमित शाह लेंगा, ये जेल में जाएगा ड्राइवर तो उसके फैमिली कौन चलाएगा? हर महीने को कानून कहाँ चलाएंगे कानून? ये रिक्शा वाला रात दिन पब्लिक की सेवा करता, रात बेरात रोड पे है खड़ा हुआ, 3 बजे 2 बजे रात में, बारिश हो पानी हो हर जगह ले जाता रिक्शा वाला के ज़्यादा ईमानदार कोई है ही नहीं। और ट्रक वाले के ऊपर जो कर रही है, हर महीने को डीजल के भाव बढ़ा रहे, टैक्स बढ़ा, टैक्स लेकर का झकमाना का टैक्स लेते के? हाँ, इंश्योरेंस काय का लेते? एक रिक्शा वाला 20 साल से इंश्योरेंस भरता, कितने टाइम वापस दिए उसको? वापस एक टाइम भी दिए नहीं। उसको आधा इंश्योरेंस वापस मिलना रिक्शा वाले को, परमिट होल्डर को वापस इंश्योरेंस मिलना। वापस परिस्थितीमध्ये ड्रायव्हर आणि ड्रायव्हरची संघटना कदापि सहन करणार नाही। जर 3 तारखेच्या आंदोलनामध्ये निर्णय बदलण्यात आला नाही तर 20 तारखेपासून बेमुदत वाहन चालक संपावर जातील, ही चेतावणी आहे। याबाबत जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणजे आम्ही फक्त चक्काजाम आंदोलन करणार। विरोधी गटाचे लोक जर असते ते गालबोट लावतील प्रशासनाने या पोलीस प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की आपण याच्यावर बारीक नजर ठेवून जर कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी। यातून अत्यावश्यक सेवेमध्ये आपण कोणाकोणाला वगळलेला आहे? अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त आम्ही ॲम्ब्युलन्स, अत्यावश्यक म्हणजे जीवना मरणाचा प्राण, जीवन हे महत्त्वाचं आहे, जीवनाला मोल नाही, म्हणून फक्त ॲम्ब्युलन्स सुविधेसाठी आम्ही मोकळकी दिलेली आहे। त्यानंतर कोणत्याही वस्तूला मोकळकी देण्यात आलेली नाही, कारण की अत्यावश्यक मध्ये फळभाजी येतात, परंतु हा काही लॉकडाऊनचा प्रकार नाही, त्यामुळे फक्त ॲम्ब्युलन्स हीच अत्यावश्यक सेवा। हे चक्काजाम आंदोलन किती दिवस चालणार? हे फक्त आम्ही एका दिवसापुरता निर्णय घेतलेला आहे। बुधवारी 1 दिवस, वेळ प्रसंगी त्याला कायमस्वरूपी करायचा की नाही करायचा, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातले जिल्हाध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष उदय दळवी साहेब, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेश सचिव, विरोधी पक्षनेते दानवे साहेब यांच्याशी संपर्क करून पुढचा निर्णय दिला जाईल। मैं जो है तो सभी पार्टियों को एक आह्वान करना चाहता हूं कि अपना ईगो बाजू में रखते हुए, अपना जो ईगो है वो बाजू में रखते हुए सब लोग एक जगह आए, एक प्लेटफॉर्म पे आए। ये कायदा जो लागू हुआ, ये काला कायदा है, ये कायदा वापस होना चाहिए।
ड्राइवर की इतनी हैसियत नहीं है कि वो 10 लाख रुपए भरेगा और 10 साल की सजा काटेगा। ये उसके बाल बच्चों, उसका फैमिली का क्या होगा? सरकार ने इसके बारे में कोई तवज्जो करे। इससे पहले भी कायदा था, लेकिन वो साबित होने के बाद में था वो चीज। अब इन्होंने जो है तो सबसे पहले ही उसमें इन्होंने रख दिए कि एक्सीडेंट होगा तो उसको 10 लाख रुपए क्लेम होगा, 10 साल की सजा होंगी। वो साबित होने के बाद होता था वो चीज। अभी तो साबित हो रहा नहीं है, उसको बेचारे को अंदर डाल दे रहे। जबकि मर्डर केस की जमीन 90 दिन के अंदर बाहर हो जाता हो मर्डर केस में, यानी एक आरोपी बना दे रहे तुम ड्राइवर को। जब वो बाल बच्चों की उसकी मजबूरी है बोल के गाड़ी चला रहा, मजबूरी है बोल के ही गाड़ी चला रहा ना। अगर उसके पास में 10 लाख और 20 लाख और 50 लाख रुपए रहेंगे तो गाड़ी कैसे चलेगा वो? ये इतने गवर्नमेंट के बड़े बड़े अधिकारी है, बड़े बड़े कितने भी है, तो इनको ये इतनी बात समझ में नहीं। ड्राइवर जो है गरीब तबके का ड्राइवर रहता, ये गरीबों को जुल्म क्यों कर रही है सरकार? मेरे ये समझ में नहीं आ रहा कि पहले जो था वो 300 रुपये किलो सिलेंडर आता था, अब 1100 रुपये में सिलेंडर होगा। सन्मान्य श्री अमित शाह साहेब यांनी सांगितलं की हा कायदा आम्ही परत घेऊ शकत नाही, ठीक आहे, पण याच्यामध्ये काहीतरी तरतूद करून आणि हा कायदा कुठल्या तरी आणि ज्या केंद्र सरकार रद्द झालंच पाहिजे, केंद्र सरकारने जे कायदा आमच्यावर थोपवला हा पूर्णपणे रद्द व्हायला पाहिजे। आणि याच्यानंतर जे आपल्या राज्यपाल साहेब आहे त्यांनी तो परत केला पाहिजे। जे केंद्र सरकारने त्याच्याकडे अहवाल पाठवला त्याला फटका बसतोय, याचा त्रास होतोय आम्हाला। सरकारने काय उपाययोजना करा असं आपल्याला वाटतं? याच्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे। धन्यवाद सर। आपल्या विविध मागण्यांसाठी आयटेक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। आपल्या प्रलंबित काही मागण्यांसाठी मागील 27-28 दिवसापासून अंगणवाडी बालवाडी शिक्षिका या संपावर आहेत। नुकताच झालेल्या हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे 1.5 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला होता। त्यावेळी मंत्रालयामध्ये वेळ देऊन चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, पण अजूनही मुख्यमंत्र्यांनी भेटण्यास वेळ न दिल्यामुळे व आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार न केल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचं कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती यांनी सांगितलं। 3 तारखेला मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। एक जानेवारी गंगापूर होता, गंगापूरची सभासद नोंदणी होत आहे कागदावर 200 रुपये सभासद, 100 रुपये श्रमिक फीस होत आहे, असं त्यांनी दरवर्षी प्रमाणे करून टाकलेलं आहे। आज आता उद्या 3 तारखेला औरंगाबादचं उद्या पैठणच्या काळावर त्यांची तयारी का अडचणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्याचा कायदा झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। त्याच्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्याचा कायदा झाला पाहिजे, नंबर 1। नंबर 2, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे आणि वेतन श्रेणी मिळाली पाहिजे। तृतीय श्रेणीची सेविकेला, चतुर्थ श्रेणीची मदतनीसाला, मिनी अंगणवाड्याचं रूपांतर पूर्ण अंगणवाड्यात झालं पाहिजे। जोपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत 26,000 किमान वेतन मिळालं पाहिजे। यासह वेगवेगळ्या मागण्यासाठी 4 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील 2.25 लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर गेलेले आहेत। आता हा 26वा 27वा दिवस आहे संपाचा। 18 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या विधान भवनावर हिवाळी अधिवेशनावर आम्ही 1.5 लाख कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढला। मुख्यमंत्र्यांनी चर्चाही केली। आता मंत्रालयात परत बोलवलेलं आहे। एकीकडे हे असताना दुसरीकडे रुबल अग्रवाल ज्या आहेत ICDSचे आयुक्त, त्या मात्र या कर्मचाऱ्यांना काढून टाका, अंगणवाडीच्या चाव्या जबरदस्तीने घ्या अशा प्रकारचे आदेश काढत आहेत। त्याच्या निषेधार्थ आम्ही 27 डिसेंबर रोजी रुबल अग्रवाल मॅडमच्या या पत्राची महाराष्ट्रभर होळी केली। औरंगाबाद जिल्ह्यात 100 ग्रामपंचायतीसमोर होळी केली, निवेदन दिलं सरपंचाला आणि ग्रामसेवकाला आयटकच्या वतीनं। आणि आज रुबल अग्रवाल मॅडम चले जाओ, ICDS बचाओ असं म्हणून आज देखील जिल्हा परिषदेसमोर आज आम्ही धरणं आंदोलन करत आहोत।
मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस तुम्ही विधान भवनावर मोर्चा काढला होता मंत्रिमंडळ बैठकीवर, त्यावेळेस तुम्हाला आश्वासन दिलं होतं आपण बसून चर्चा करू, पण मुख्यमंत्र्यांनी 4 वेळेस तुम्हाला वेळ देऊनही मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाही, याबाबत काय वाटतं? 18 तारखेला मुख्यमंत्री भेटले, अगोदर भेटायला तयार नव्हते, परंतु जेव्हा CID कडून रिपोर्ट गेले 1.5 लाख कर्मचारी त्यांचे तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही, त्यांनी रस्त्यावर झोपलेले आहेत, तेव्हा त्यांनी भेट दिली आणि म्हणाले 20 तारखेला मी तुम्हाला भेटतो. 20 तारखेला आमचं शिष्टमंडळ गेलं तिथं त्यांच्या रामगिरी बंगल्यावर कॉम्रेड श्याम काळेच्या नेतृत्वाखाली, आणि तिथं शिष्टमंडळ गेल्यानंतर तिथं सांगण्यात आलं की मुख्यमंत्री आज विधानसभेत आरक्षणाचा प्रश्न फार गाजू लागलेला आहे आणि म्हणून त्यांना वेळच नाही आहे. पण तरी देखील त्यांनी बोलवून घेतलं आयटकच्या शिष्टमंडळाला आणि मी मंत्रालयात तुम्हाची भेट घेतो, आज हे अधिवेशन लांबत चाललेलं आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे असं सांगितलं. आजपर्यंतही त्यांनी मंत्रालयात बोलवलेलं नाही. आज संपाचा 27-28वा दिवस आहे. प्रशासन तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे का असं तुम्हाला वाटतं का? प्रशासन दुर्लक्ष करत आहे, शासन दुर्लक्ष करत आहे आणि उलट प्रशासन दबावाचं राजकारण करत आहे. शासन जर सकारात्मक चर्चा करत असेल तर प्रशासनाने दबावापोटी अंगणवाड्या उघडा हे सांगितलं नाही पाहिजे. चाव्या द्या आम्हाला अंगणवाडीच्या, चाव्या कसं काय देतील या अंगणवाडी कर्मचारी महिला? त्यांचं तिथं जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी तिथल्या सामानाची, कपाट आहेत, भांडे आहेत, रजिस्टर आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत. जर चाव्या दिल्या आणि त्यांनी चोरून नेलं तर? सरकार तुमचं आंदोलन मोडू पाहत आहे का, याकडे आपण कसं बघता? यस, सरकार आंदोलन मोडू पाहत आहे, त्याचाच हा भाग आहे. 22 डिसेंबरचं जे आयुक्तांनी पत्रक काढलेलं आहे ते भीती निर्माण करणं अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये, आणि त्यांनी अंगणवाड्या उघडाव्यात आणि संपत फाटाफूट व्हावी असे त्यांचे प्रयत्न आहेत, पण आम्ही बळी पडत नाही. आयुक्तांनी काढलेलं पत्र कितीपत योग्य आहे हे एका प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभा देत आहे का? बिलकुल शोभा देणारा नाही. ICDS आयुक्त अगरवाल मॅडमचं पत्र हे अन्यायकारक आहे. या महिलांना काढून व्हॉलंटियर महिला भरा, दुसऱ्या महिला भरा, अंगणवाडीचे चाव्या देत नसतील तर पंचनामे करा, मुख्याध्यापकांना काम द्या, शिक्षकांना काम द्या, ग्रामपंचायतीला कामं द्या असं सांगण्यात येत आहे. आमच्याजवळ मुख्याध्यापकाचे पत्र आहेत, आमच्याजवळ ग्रामसेवक संघटनेचे पत्र आहेत, आमच्याजवळ परिवीक्षिका संघटनेचे पत्र आहेत. सगळ्यांनी नकार दिलेला आम्ही हे काम करणार नाही आणि तुमच्या संपाला आमचा पाठिंबा आहे म्हणून. आज उदयसिंग राजपूतने आमदारांनी CO मीना साहेबाला फोन केलेला आहे सकाळी. परवा दिवशी आमचं शिष्टमंडळ संदीपान भुमरे मंत्री यांना भेटलेलं आहे. आता मंत्री आणि आमदारही या प्रकरणी लक्ष घालू लागलेले आहेत. तुमच्या मागण्यांचा जर सरकारने सकारात्मक विचार नाही केला तर आंदोलनाची तीव्रता आपण वाढवणार आहात का? ही आंदोलनाची तीव्रता वाढणार. जर उद्यापर्यंत निर्णय नाही झाला तर 3 तारखेला सर्व अंगणवाडी कर्मचारी, 2.25 लाख अंगणवाडी कर्मचारी मुंबईला धडकणार आहेत. तशी नोटीस सरकारला दिलेली आहे. होश में आओ शिंदे सरकार, ED सरकार, एकनाथ आणि देवेंद्र सरकार, होश में आओ. जर उद्यापर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर 3 तारखेला मंत्रालयावर 2.25 लाख अंगणवाडी कर्मचारी आयटकच्या नेतृत्वाखाली, कृती समितीच्या नेतृत्वाखाली तिथे धडक. कन्नड तालुक्यातील मकरणपूर येथे 30 डिसेंबरला स्वातंत्र्य सेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित 85वा जय भीम दिन व मकरणपूर परिषद स्मरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शहरातील उद्योजक मनोज भाऊ पवार यांनी सहभाग घेतला. यावेळी स्वातंत्र्य सेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं मनोज पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण मोरे यांचा सत्कार केला. तसेच त्यांनी इच्छा व्यक्त केली की संपूर्ण भारतामध्ये जय भीमचा नारा बोलला जातो. तो उद्घोष कन्नडच्या या भूमीतून निर्माण झालेला असून येथे जय भीम भूमीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्यात यावे. यावेळी उपस्थितांनी पवारांच्या या भूमिकेला पाठिंबा देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी समाज बांधव, शहरातील मान्यवर मंडळी व भव्य जनसमुदाय उपस्थित होता. माध्यमातून म्हणा आपण त्यांना जर कधी हा प्रश्न उचलला तर निश्चितच राज्य शासन याच्यावर विचार विनिमय करून आपण या ठिकाणी मोठा एक स्तंभ या ठिकाणी उभारू शकतो. म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये आल्यावर काहीतरी कार्य करू शकलो असं त्याचा अर्थ होईल. या ठिकाणी प्रवीण सरांचे वडील भाऊसाहेबजी मोरे यांना कित्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर संगत मिळाली.
कित्येक वेळेस त्यांच्या विचारांची देवाणघेवाण झाली. अशा भाऊसाहेब मोऱ्यांचे पोटी जी काही पुत्र या ठिकाणी जन्माला आली त्यांना देखील मी खूप धन्यवाद देतो. आणि त्यांना त्याच्याही पुढं हे जो कार्य या ठिकाणी सतत ते करीत आहात. कोणाचेही मी विचारलं होतं सरांना की काही मदत वगैरे करायची का, तर सर म्हटले नाही, आम्ही हे सगळं करतो, आपण या ठिकाणी फक्त शुभेच्छा देण्यासाठी यावा. तर याचे पुढं मी सरांना सांगतो किंवा आम्ही मदतीचं जाऊ द्या, पण तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी माझ्या मनातली जी इच्छा पूर्ण करायची आहे या ठिकाणी आपण ती करूया. आणि ह्या कार्यक्रमानिमित्त मी आपल्याला सगळ्यांना अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जायकवाडी जलाशयामध्ये तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली होती. पण या प्रकल्पाला विरोध होत असून जायकवाडी मच्छीमार बचाव कृती समितीनं या विरोधात आज धरणे आंदोलन केलं. समस्त कहार, भिल्ल, कोळी, भोई आदी समाजांच्या संघटनेनं हरकत घेत हा सौर ऊर्जा प्रकल्प झाला तर आम्हाला मासे पकडता येणार नाहीत, तसेच माशांच्या पैदाशीवरही त्याचा विपरीत परिणाम होणार असल्यानं सरकारनं हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. तुमच्या डोक्यात आहे की रोखला पाहिजे म्हणून उपस्थिती दिलेली आहे. त्याबद्दल परत एकदा तुमचा काय करणार. तर हे मिळवण्यासाठी आज जे आपण धरणे आंदोलन केलेलं आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प हा जो केंद्र सरकारचा होऊ घातलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणचे जे मच्छीमार बांधव आहेत हे पूर्ण उपासमारीची वेळ त्यांच्यावरती येणार आहेत. जवळजवळ 30,000 कुटुंब या धरणावरती अवलंबून आहेत. त्यांचा परिवाराचा जर विचार केला तर 2 ते 2.5 लाख हा परिवार त्या उपजीविका त्या धरणावरती भागवतो आहे. तर हा जर सौर ऊर्जा प्रकल्प झाला तर निश्चितच या समाजासाठी जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा प्रकल्प रद्द करावा. जर हा प्रकल्प रद्द झाला तर जे पिण्याचं पाणी आहे हे पूर्णतः दूषित होणार आहे आणि हा दूषित पाणी झाल्यामुळं रोगराईलाही सामोरं जावं लागणार आहे. याबाबत आपण पैठणमध्ये एक मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आपण तहसीलदाराला निवेदनही दिलं. त्याच्यात पुढे काय झालं? फक्त तहसीलदाराला आम्ही त्यावेळेस निवेदन दिलं. पैठणला एक जवळजवळ भव्य असा मोर्चाही काढला, पण शासनाकडून म्हणावं तसं पूर्णतः प्रतिसाद मिळालेला नाही आहे. फक्त यावरती कारवाई आजपर्यंत झाली नाही, फक्त असं शासनाचं सांगणं आहे. पण एकीकडं शासन टेंडरची प्रक्रिया राबवत आहे, एकीकडं गाफीलपणा ठेवून ही टेंडरची प्रक्रिया राबवत आहे. याबाबत राज्य सरकारने सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहे. टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच्यात 2 मतप्रवाह आहेत. तुमच्या समाजामध्येच एक मतप्रवाह म्हणता होऊ द्या, एक जण विरोध करताय, काय सांगाल? समाजाची एकी कशी निघून? आमच्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही आहे. हा प्रोजेक्ट हा पूर्ण आता केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकार हा आता हे शासन फक्त हा एक जो भांडवलदारी लोकांनाच फक्त हा पक्ष घेऊन चालतो आहे की गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळणार आहे. केंद्रीय मच्छीमार मंत्री रुपाला यांच्याशी आम्ही ज्यावेळेस याबाबत चर्चा केली, त्यांनी सांगितलं का मी या समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही, पण निविदा प्रक्रिया चालू झाली आहे. हो, मग ते सांगायचं की एकीकडं समाजाला गाफील ठेवायचं आहे, एकीकडं निविदा प्रक्रिया करायची आहे. आपल्या केंद्राच्या लेवलवरती सगळ्या ज्या ना हरकत प्रमाणपत्र लागत आहेत किंवा ना हरकती लागत आहेत त्या उपलब्ध करायच्या आहेत. आणि एकीकडं समाजाला म्हणजे फोडा आणि राज्य करा अशी या शासनाची रणनीती आहे. पण या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी कुठल्याही या समाजामध्ये भेदभाव नाही. हा समाज एकवटला आहे आणि शेवटपर्यंत प्राणाची आहुती गेली तरी हरकत नाही, पण हा प्रकल्प हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कन्नड तालुक्यामधील मंजूर रस्त्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख अनिल शेळके यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतलं. आपल्या मागण्यांसाठी व तालुक्यात होत असलेल्या रस्त्यांच्या घोटाळ्याबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्यांच्या मार्फत या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणी अनिल शेळके यांनी केली होती. प्रशासन दाद देत नसल्यानं शेवटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
कन्नड तालुक्यातील रस्त्याच्या घोटाळ्यामधील सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आपण यापुढेही लढा देत राहू, असं त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. 24 लाख रुपये मंजुरी एका रस्त्यासाठी. ते रस्ते तुतुरमुतुर कामं 6 ते 7 लाखामध्ये हे अधिकारी, राजकीय पुढारी आणि अधिकारी संगमत करून करत आहे. आम्ही माग 2 महिने पहिले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं होतं का आमच्या कन्नडमध्ये 500 रस्ते मंजूर आहे, 100 रस्ते आसपास चालू आहे. हे रस्ते काही तालुक्याचे राजकीय पुढारी किंवा अधिकारी असे संगमतून तुतुरमुतूर कामं करून. राजकीय पुढारी कोण आहे? टोटल पक्षाचे पुढारी साहेब, टोटल पक्षाचे पुढारी आहे. यानं आता काय झालं, 2005 मध्ये कायदा लागू झालेला आहे एमआरजीएसचा. केंद्र सरकार घर मजुराच्या हाताला काम मिळावं म्हणून एमआरजीएसच्या माध्यमातून कोटी रुपये खर्च करत आहे. आता आमच्या कन्नडमध्ये सोडा, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर कन्नडमध्ये 500 रस्ते मंजूर झालेले. प्रत्येक रस्त्यामध्ये काम करणारा ग्रामपंचायत यंत्रणा नाही. हे सगळे ठेकेदार, सरपंच, अधिकारी संगमत करून काय करू राहिले, ते रस्ते कर्मचाऱ्याची तुतुरमुतुर कामं करू राहिले. 6 देण्यात आलेले तर कन्नडला किती देण्यात आले? 500 रस्ते मंजूर साहेब. एमआरजीएसच्या माध्यमातून कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार खर्च करत आहे, कोटी रुपये. परंतु याचा फायदा शेतकऱ्याला होऊ लागला नाही. आता मागणी काय तुमची नेमकं? याच्यात उंचस्तरीय रस्त्याच्या कामामध्ये उंचस्तरीय चौकशी झाल्या पाहिजे. जिडे बोगस कामं झालेली, जिडे निधी शेतकऱ्याच्या नावावर लूटमार केलेली, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून निलंबित झाले पाहिजे साहेब. उच्चस्तरीय म्हणजे कोणाच्या अध्यक्षतेखाली चौकशी झाली पाहिजे ते सांगा. विभागीय चौकशी. विभागीय चौकशी म्हणजे पर जिल्हा पातळीवर येते ती विभागीय चौकशी. तो मग याच्यात कोणची चौकशी लावते ती चौकशी लावा. धन्यवाद. आणि जी बी चौकशी समिती नियुक्त केली जाणार आहे त्याच्यामध्ये याचा न्याय मिळेल का? आता बघा साहेब, लोकशाही आहे, लोकतंत्र आहे. आम्ही लोकशाही मार्गाने जे संविधानानं जे सर्वसामान्य जो अधिकार दिलेला आहे, आम्ही त्यानुसार तक्रार केलेली आहे कायदेशीर रितसर. त्याच्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मागणीनुसार विभागीय चौकशी याच्यामध्ये जिल्हा पातळीवर जे बीडीओ समितीमध्ये निवड करून ती चौकशी करायला पण होते. हा काही 1-2 लाखाचा घोटाळा नाही साहेब. 500 रस्ते मंजूर आहे, एका रस्त्यासाठी 24 लाख रुपये. आणि हे राजकीय पुढारी काही सरपंच कोणाच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी अशी आपली मागणी आहे. आमची मागणी साहेब. कोणाच्या अध्यक्षतेखाली? शिवसाहेबांना 29 तारखेच्या नंतर हिअरिंग घेतली, प्राथमिक चौकशी आदेश दिले बीडीओला, म्हणजे स्वराच्या हातात तिजोरीच्या चावी देऊन टाकले. त्याच्या विरुद्ध आमची तक्रार होती म्हणून आम्ही तो आदेश रद्द करा, याच्यामध्ये उंचस्तरीय विभागीय चौकशी समिती तयार करा आणि चौकशी करा. शेळके साहेब, तुम्हाला असं म्हणायचं की पालकमंत्री टक्केवारी घेऊन कामात येतात म्हणून? बघा, आम्ही ते जिल्ह्याचे मंत्री साहेब, रोजगार हमी मंत्री आहेत, पुन्हा पालकमंत्री आहे, बरोबर. आम्हाला तर संशय का शिवसाहेब कोणत्या तरी मंत्र्याच्या दबावाखाली येऊन हे दाबादाबीचं काम करून म्हणून आम्ही हे पवित्र घेतलेलं आत्मदानाचं. पालकमंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे आम्ही नाव नाही घेऊ शकत. हे आता याच्यामध्ये प्रशासनात चौकशी करायला पाहिजे. सत्ता आहे साहेब, मंत्री आहे. आता गंज अशा मंत्र्याच्या याची त्याच्या घोटाळ्याच्या चौकशी लागली तर ईडी मार्फत. आता बी काही कोटीचा घोटाळा आहे ना. नवरदेव BSc ॲग्री हा मराठी सिनेमा येत्या 26 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये शेती करणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाची व्यथा मांडण्यात आली आहे. गावातील मुलांना शेतकरीच असलेला मुलीचा बाप मुलगी देत नाही, त्यातच लहरी पावसावर व हवामानावर शेत अवलंबून असते, त्याची मांडणी या सिनेमात करण्यात आली असून या सिनेमाविषयी सिनेमाचे दिग्दर्शक राम खाटमुडे, निर्माता मिलिंद लांडगे यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. या सिनेमात हास्य जत्रेतील खट्याळ चेहरा प्रियदर्शिनी इंदलकर, क्षितिज दाते, मकरंदा नासपुरे, प्रवीण तरडे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक आदींनी भूमिका साकारल्या आहेत. कशी मात करतो याचं सोल्युशन पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तसं की फक्त एंटरटेनमेंट हा याचा विषय नाहीये, प्रबोधन हाच खरा हेतू आहे. फक्त माध्यम आम्ही एंटरटेनमेंटचं वापरलं आणि बरोबर. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. ट्रक चालकांच्या संपानं जनजीवन विस्कळीत, पेट्रोल डिझेलचा तुटवडा, भाज्याही महागणार.
अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन, मंत्रालयावर धडकण्याचा इशारा. जायकवाडीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध वाढला, मच्छीमारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. आणि नवरदेव BSc ॲग्री लवकरच दर्शकांच्या भेटीला, सिनेमात तरुण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार. आणि याबरोबरच आमचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया शहरातील लोकप्रिय UCN चॅनलवरील ॲक्ट 20 न्यूजच्या वेळी. नमस्कार.